निवृत्तीबाबत चर्चा करण्याचा प्रश्नच नाही, त्याला संघातून वगळा, खेळापेक्षा खेळाडू मोठा नाही, असं ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक मकरंद वायंगणकर यांनी सामला दिलेल्या फोनवरच्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. इतक्या वर्षांचा आपला क्रिकेटचा अनुभव आहे, तर सचिन खरंच अशी चर्चा करेल असं आपल्याला वाटतं का? मला नाही वाटत तसं. सचिनने निवड समिती चर्चा करण्याचा प्रश्नच पुढे आला. हा क्रिकेटमध्ये बरेचसे जण येतात, बरेचसे जण जातात. निवड समितीला तुम्ही 70-70 लाख रुपये वर्षाचे देतात, ते काय प्लेअरनी डिसिजन घेण्याकरता? निवड समितीमध्ये गट्स असायला पाहिजे तर ड्रॉप करायचे. आणि मी जर असेल तर मी ड्रॉप करेन. सचिन तेंडुलकर किती मोठा प्लेअर असला तरी खेळापेक्षा मोठा असू शकत नाही. तो वय जर 40 असेल तर किती वेळ तुम्ही असं खेळत राहणार? खरंय. आणि तुम्ही जसं कपिल देवने ती जागा अडवली 19 महिने, ते 19 महिने श्रीनाथ बाहेर बसला होता. म्हणजे श्रीनाथच्या क्रिकेटिंग मधले करिअर मधले 19 महिने तर गेले, 2.25 वर्ष गेली. एक्झॅक्टली. ते 246 विकेट जे श्रीनाथने काढले ते कदाचित 300 वरती झाले असते. आपल्याकडे हा लेजंड हा प्रकार जो आहे हा आपण देवासमान मानतो आणि मला वाटत नाही तसं खेळामध्ये मानायला हवं. तर हा जो प्रकार आहे, मी सचिनला अनेक वर्ष बघतोय, अगदी वयाच्या 12 वर्षापासून बघतोय. आता जर सचिन मी ग्रेट म्हणायला तयार नाहीये. तो जात नसेल तर त्याला काढायला हवं. ओके. त्याशी बोला पाहिजे किंवा ही शेवटची टेस्ट मॅच आहे. मला वाटत नाही संदीप पाटील किंवा कोणी त्याशी बोलेल. कारण सगळे जण असं आहे की 70-70, 60-60 लाख रुपये प्रत्येक सिलेक्टरला दिल्यानंतर ते सगळे बोर्डाचे गुलाम झालेत. आणि सचिनला यावेळी जायला लागेल. 100 केलं नाही तरी जायला लागेल, 100 केली तरी जायला लागेल. आणि नसेल जात असेल आणि जर सिलेक्टर त्याला काढणार नाहीत तर मी सिलेक्टरना एवढंच म्हणेन की त्यांचा पाठीचा कणा मोडलेला आहे आणि मेंदू त्यांचा गुडघ्यात गेलेला आहे. बरं सर, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आमच्याशी बोललात.